मित्रांनो नमस्कार. ॲक्च्युली आज सकाळपासून काय ब्लॉग घ्यायला अजिबात मिळालंच नाही, कारण की सकाळपासून दगदग चालू आहे. सिलेंडरचं शॉर्टेज आहे. सिलेंडर सकाळपासून अरेंज करतोय. 5 किलोमध्ये करा, 19 किलोमध्ये करा. तर ते करता करता आज आता वाजले जवळजवळ 3:30. तर ह्या संपूर्ण भानगडीमध्ये आज जेवणाची वेळ आता आलेली आहे. मी आणि गणेश आहे, आम्ही दोघंजण आहोत तिकडे आज जेवणासाठी. तर आज आम्ही इथे बटाट्याची भाजी, इथे मला वाटतं चण्याची उसळ आहे आणि चपाती आणि कांदा. हा आता जेवणाचा आजचा बेत आहे. आज अनिल नाही आहे, अनिल सुट्टीवरती गेला आहे. तर आता बघूया अनिल होते परवाला परत जॉईन करेल. तर सध्या माणसं भरपूर शॉर्टेज आहे. जिकडे आमच्याकडे साधारणतः सर्व मिळून आम्ही 10-12 लोकांची काम करायचो, तर आता फक्त पिझेरियामध्ये साधारणतः 5 ते 6 माणसं आहेत. तर जे काही संपूर्ण कंट्रोलिंग आहे ते आम्हाला 5-6 लोकांनी करावं लागते. कंपनीतसुद्धा माणसांचं शॉर्टेज त्या कंपनीत बऱ्यापैकी माणसं आहेत. पण जिकडे आमचे टिफिन्स वगैरे बनतात तिथे पण लेडीज वगैरे आता गावाला जाणार आहेत, तिथे पण शॉर्टेज आहेत. तर सध्या आणि LPG सिलेंडर असल्यामुळे सुद्धा बरेच UPवाले लोक गावाला चालले आहेत. त्यामुळे क्रायसिस आहे चालू आहे सर्व ठिकाणी. तर बघूया हे कधी संपते आणि कधी यातून बाहेर पडतो आपण ते. तर आम्ही तर घेतो तोपर्यंत जेवणाचा आनंद आणि तोपर्यंत तुम्ही पण जेवण करून घ्या. ठीक आहे, चलो गणेश बाय. तर तुम्ही जेवण घ्या, आम्ही जेवण घेतो आणि भेटूया आपण. आता दिवसाचा ब्लॉग चालू केला आहे, तुम्हाला दाखवतो आज काय काय होणार आहे ते. ठीक आहे मित्रांनो, चला बाय बाय. मित्रांनो आज पुन्हा एकदा रीलचा डे आणि आज आपण काय बोललं माहिती आहे का, आपल्या कोकणामधला जो आंबा असतो. आज मी देवगडचा आंबा आणलेले, 2च आंबे आणलेले, कारण अजून चांगले आंबे अजून पिकायला लागलेले नाही आहेत. आणि त्या आंब्यापासून आपण आज आईस्क्रीम बनवलेलं आहे. आईस्क्रीमची रील आहे आज, तर तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही रील बघा. आणि बघा 2 आंबे आणलेले, त्यामध्ये दूध टाकलेलं आणि त्यानंतर त्यात बदाम टाकलेले आणि मस्त टाकलेले व्हिपक्रीम तो घेऊन गेलेला आहे. आणि त्यातून तुम्ही बघाल किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे याचं. आणि तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे बघा. म्हणून दाखवतो मी. एक मिनटं मित्रांनो, मी असं प्रत्येक वेळेला होतं की मी साधारणतः 2-2 मिनटं मी फक्त बोलत राहतो आणि रेकॉर्डिंग ऑन करायला विसरून जातो. आणि नंतर माहिती पडतं की रेकॉर्डिंग ऑनच नाही आहे आणि आपण विनाकारण बडबड करतो एवढा वेळ. तुम्हाला दाखवतो मी की कन्सिस्टन्सी आता जबरदस्त आलेली आहे आणि एकदम आईस्क्रीमसारखं तयार झालेलं आहे, घट्ट तयार झालेलं आहे. तर ज्याला आपण कोणाला घरी ट्राय करत असेल तर हापूस देवगडचा ओरिजिनल हापूस आणा. एक हापूस आणा, थोडं व्हिपक्रीम टाका, थोडंसं दूध टाका आणि भरपूर वेळ ब्लेंड करा. मस्त त्याला आईस्क्रीमसारखं तयार होतं आणि खाऊन बघा, तुम्हाला भरपूर आवडेल. आणि मी शक्यतो थोडंफार ज्या काही गोष्टी थोड्याफार बनवतो तर प्रत्येक वेळेला सर्वांना बोलवतो की जेणेकरून सर्वांना असं वाटलं पाहिजे की आपण या रीलचा भाग आहोत. आणि अशी एखादी रील बनत असेल की सर्वांना आनंद वाटतो, चला लाईट घेऊन जाऊ, आपण वस्तू आणूया, सर्वांना त्या गोष्टीचा आनंद वाटतो. म्हणून मी प्रत्येकाला बोलवतो या आपण थोडं प्रत्येक खाऊ आणि लोकांना सांगू कसं वाटतं ते. तुम्हाला पण आमच्या रीलमध्ये काय वाटत असेल की ही गोष्ट बदली करा, ही गोष्ट चांगली करा, तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा की जेणेकरून आम्ही आमच्यामध्ये बदल करू शकू आणि चांगले तुम्हाला ब्लॉग आम्ही दाखवू शकू. मित्रांनो, तर जास्त वेळ तुमचा तर घेत नाही. सर्व लोक जमलेले आहेत, सर्व लोक खाण्याची वाट बघतात, सर्व विचार करतात की हा आपली बडबड केव्हा थांबवेल आणि आम्ही केव्हा हे खाऊ. म्हणून जास्त वेळ आपण हे नाही करायचं आहे, आपण अगोदर खाऊन घ्यायचं, मग तुम्हाला दाखवतो मी काय एक्झॅक्टली आहे. ठीक आहे. आज आपण घरी जेवणासाठी आपण गेलेलो नाही आहे, तर आपण आज इकडेच मागवलेलं आहे आपल्या शॉपमधला पुलाव. तुम्हाला लाईटवर दाखवतो मी. लाईटवर तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की याचा कलर कसा आहे आणि कसा बनला आहे ते. तर हे बघा, तुम्हाला दिसत असेल मस्तपैकी ऑरेंज आहे. थोडंसं बाकी टोमॅटो बटाटा वगैरे टाकलेला आहे आणि अतिशय टेस्टी असा पुले. इस पे ये नहीं आज रायता नहीं है, रायता बनाया नहीं है. चलो तो रायता भी दे दो अगर रहेगा तो, थोडं खाने में मजा आ जाएगा. तर मित्रांनो आज आपण तुम्हाला दाखवतो मी. थांबा एक मिनटं. हे बघा मित्रांनो, पुलाव आज मस्तपैकी स्पेशल पुलाव. क्या हुआ? काल आपण नॉनव्हेज खाल्लं भरपूर घरी. आज दिवस आहे व्हेज. आज प्युअर व्हेजचा दिवस आहे, तर आपण आज व्हेज खातोय. आणि पुलाव अति टेस्टी आणि तिखट बनलेला आहे. हे बघा, आता प्रदीपने मला हे पण आणून दिलेलं आहे. रायता आहे, प्रेम खा रहा हूं मैं. थोडं सांगतो मी, जरा नाश्ता करतोय असं. शेडला चक्कर येता कामा नाही असं त्याला मी सांगत होतो जरा वेळेला. हे तू पॅकअप कर रहा है, हो गया जरा पॅकअप. चला छोटूने मी आपलं पॅकअप करायला घेतलं. 10:30 वाजलेले आहेत छोटूची नेहमीप्रमाणे आणि ऑर्डर चालू आहेत. माणसं कमी झाले, आपला मॅनेजर नाही आहे मेन.
बघा लाल खुर्ची, आज मॅनेजर गायब आहे, त्यामुळे आम्ही सर्व आज मॅनेजर आहे. आम्ही सर्व लोक सर्व गोष्टी मॅनेज करत आहे सध्या. चला आपण पुलाचा आनंद घेऊया. हो नंबर बोला कोण भी नाही आया था बोला का तुम्ही बोला. त्या दिवशी शेवटचा भोलाचा व्हिडिओ आलेला समोसे वगैरे खाताना, त्यानंतर भोलाचा परत काय व्हिडिओ आलेला नाही आहे. पाठवेल तो, त्याला सकाळी कॉल केला ना ते परत दाखवेल तो की मी काय करतोय वगैरे वगैरे. बघूया भोलाचा श्रीरामचा पण व्हिडिओ यायचं बाकी आहे, ते पण आपल्याला समजेल की तो काय करतो रे गावाला. ते त्यामध्ये आता कस्टमर चालू आहेत, नंतर करतो सांगतो मी काय करतो चालू आहे. चला मित्रांनो, आज घरामध्ये पुरणपोळीचा बेत आहे. त्यात रात्री जास्त हेवी नाही, लाईट आपण थोडं पुरणपोळी खाऊया आणि आजचा दिवस इकडेच संपवूया. उद्या भेटूया नवीन दिवस, नवीन ब्लॉग आणि नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय.